Good morning, all of you. In this lecture, we will start our question number 2, career option in marketing research. In last lecture, we were discussed what is marketing research step. Okay, steps काय आहेत, प्रोसिजर काय आहेत हे आपण लर्न केलं होतं. मार्केटिंग रिसर्च मध्ये जॉब अपॉर्च्युनिटी काय आहेत किंवा करिअर अपॉर्च्युनिटी काय आहेत त्या बेसवरती आजचा क्वेश्चन आपण लर्न करणार आहोत. The employment opportunity for the market research analyst is quite large and the benefit. As a market research analyst, you can find job opportunities in the market research firm. Okay, ज्या market research firm आहेत त्याच्यामधून तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी काय होऊ शकतात तर मिळू शकतात. देन ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग एजन्सी आहेत, इंडस्ट्रीज आहेत, कन्सल्टन्सी फर्म्स आहेत, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत, NGO आहेत, ह्यामधून तुम्ही काय करू शकता, मार्केटिंग रिसर्चच्या अंडर जॉब अपॉर्च्युनिटीज ह्या मिळवू शकता. ओके, फर्स्ट रिसर्च डायरेक्टर. रिसर्च डायरेक्टर दिस इज द मोस्ट सिनियर पोझिशन इन द मार्केट रिसर्च. ओके, आता डायरेक्टर ह्या वर्डिंग वरून लक्षात येईल तुमच्या ही कशी असणार आहे तर मोस्ट सिनियर पोझिशन असणार आहे, राईट. सो दिस इज द मोस्ट सिनियर पोझिशन इन द मार्केट रिसर्च अँड टेक द एंटायर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर डेव्हलपिंग अँड डिलिव्हरिंग ऑल मार्केट रिसर्च रिलेटेड प्रोजेक्ट ऑन टाइम. म्हणजे हा रिसर्च डायरेक्टर जो पर्सन आहे याला काय टास्क असतो बरं, तर ज्या मार्केटिंगच्या ऍक्टिव्हिटी आहेत, रिसर्चच्या ऍक्टिव्हिटी आहेत ह्या सगळ्या कंडक्ट करणं किंवा डिलिव्हर करण्याचं काम हा जो पर्सन आहे रिसर्च डायरेक्टर हा काय करू शकतो, हँडल करू शकतो. दॅट मीन्स दिस इज द मोस्ट सिनियर पोझिशन. ही कशी असणार आहे तर मोस्ट सिनियर पोझिशन असेल. आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल या सिनियर पर्सनची, रिस्पॉन्सिबिलिटी फॉर डेव्हलपिंग अँड डिलिव्हरिंग ऑल द मार्केट रिसर्च रिलेटेड प्रोजेक्ट ऑन टाइम. म्हणजे जे सब सेक्शन आहेत किंवा सब पॉइंट आहेत, जो सब टास्क आहेत हा डिस्ट्रीब्यूट करून देण्याचं काम हा डायरेक्टर काय करू शकतो तर. नाही माईक कोणाचा ऑन आहे बघा, साहिल खानदेशकर. स्विच ऑफ युअर माईक. साहिल. येस मॅम. सगळे उठले, आता माईक ऑफ केलास तरी चालेल. ओके ओके, पॉइंट नंबर 2, रिसर्च मॅनेजर. रिसर्च डायरेक्टर होप्स तुम्हाला क्लिअर झाला असेल. रिसर्च मॅनेजर आर रिस्पॉन्सिबल फॉर डिझायनिंग, इम्प्लिमेंटिंग अँड मॅनेजिंग द रिस्पेक्टिव्ह रिसर्च प्रोजेक्ट. ओके, सो रिसर्च मॅनेजरला काय करावं लागतं, रिसर्च मॅनेजर आर रिस्पॉन्सिबल फॉर डिझायनिंग अँड इम्प्लिमेंटिंग द मॅनेजिंग रिस्पेक्टिव्ह रिसर्च प्रोजेक्ट. जे काही प्रोजेक्ट आहेत हे डिझाईन करण्याचं काम रिसर्च मॅनेजर करू शकतो. म्हणजे एखादा प्रोजेक्ट कशा पद्धतीने रन करायचा, ओके, त्यासाठी कोणते टूल्स वापरायचे, कशा पद्धतीने डेटा हा कलेक्ट करायचा. सो ऑल दीज रिस्पॉन्सिबिलिटी टेकन बाय रिसर्च मॅनेजर्स. दे ऍक्ट एज द ब्रिज बिटवीन द कंपनी अँड इट्स क्लायंट. ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जो ब्रिज हा जो गॅप भरून काढण्याचं काम आहे हा मात्र रिसर्च मॅनेजर करेल. दॅट मीन्स दिस ऍक्ट एज द ब्रिज बिटवीन द कंपनी अँड इट्स क्लायंट. कंपनी आणि क्लायंट मधला जो दुवा असणार आहे तो हा रिसर्च मॅनेजर असेल, कारण सगळी इन्फॉर्मेशन कन्वे करण्याचं काम हा रिसर्च मॅनेजर करत असतो. ओके, देन थर्ड जॉब अपॉर्च्युनिटी इन मार्केटिंग रिसर्च इज रिसर्च एक्झिक्युटिव्ह. A research executive take part in the initial development of the project. आता एक्झिक्युशन करायचं आहे एखाद्या प्रोजेक्टचं तर हा रिसर्च एक्झिक्युटिव्ह पर्सन काय करेल, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेईल. सो दिस इज द इनिशियल डेव्हलपमेंट ऑफ द प्रोजेक्ट अँड ऑल्सो वर्क विथ द ऑपरेशनल डिपार्टमेंट ऑफ द फर्म. The executive closely work with the research manager and the research analyst to develop the layout of the research design and the data collection. आता याचं सुद्धा ऑलमोस्ट सेमच काम असेल रिसर्च एक्झिक्युटिव्हचं. त्याला काय करायचे आहे, त्याचे जे प्रोजेक्ट आहेत ते एक्झिक्यूट करायचे आहेत. ओके, त्यामुळे जो मॅनेजरचा टास्क आहे ऑलमोस्टली क्लोजली रिलेटेड असेल दोघांचे टास्क. They are also involved in the preparation of the final research report.
ओके. आणखी काय करणार आहे रिसर्च एक्झिक्युटिव्ह? They are also involved in the preparation of the final research report. Final research report चं प्रिपरेशन करण्याचं काम हा रिसर्च एक्झिक्युटिव्ह करतो. ही लास्ट लाईन महत्वाची असते. They are also involved in the preparation of final research report. ओके. आणि हा जो रिपोर्ट आहे हाच मेन म्हणजे महत्वाचा असतो जो की डिसिजन मेकिंग मध्ये यूज केला जातो. ओके. Then next point, research analyst. The look after the work of data analysis and data presentation. जी की रिसर्च मधली खूप महत्वाची स्टेज आहे. Data analysis and data presentation. So in addition, they also play an important role in the testing the quality of the questionnaire routine. It's very important thing. जर तुमची क्वेश्चनायर प्रॉपर असेल, जर ती टेस्ट केली असेल तर तुमच्या अनालिसिस मध्ये त्याचा नक्कीच इम्पॅक्ट होतो किंवा एक गुड रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतात. आणि हे काम कोणाच्या अंडर कम्प्लीट होतं तर रिसर्च अनालिस्ट. ओके. रिसर्च अनालिस्ट काय करेल तर ज्या गोष्टी रिसर्चशी रिलेटेड आहेत त्या अनालाइज करेल, त्या कशा पद्धतीने प्रेझेंट करायच्या आहेत हे बघेल. फॉर एक्झाम्पल, एखाद्या एम्प्लॉईजला इंटरव्ह्यू कंडक्ट करायचा आहे तर तो इंटरव्ह्यू कशा पद्धतीने कंडक्ट करायचा आहे याच्यासाठी सुद्धा हा गायडन्स करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादा एम्प्लॉईज आहे म्हणजे यांच्या कंपनीमधला, त्याला क्वेश्चनायर काय करायचे आहे, कलेक्ट करायचे आहे, तर ती क्वेश्चनायर कशा पद्धतीने फ्रेम करायची, ती ओके आहे का, त्याची इफिशियन्सी आहे का, त्याच्यामधून आपण कलेक्ट केलेला डाटा प्रॉपर असणार आहे का. सो ऑल दिस इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय रिसर्च अनालिस्ट. ओके. याच्या अंडर काय होणार आहे तर तो प्रोव्हाइड केला जाईल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Then operations director. The position of operational director is full of responsibility and consider the most crucial one in the marketing research. तर ही सुद्धा टॉप मोस्ट पोझिशन आहे असं आपण म्हणू शकतो, डायरेक्टरची पोझिशन. सो इथे मात्र फुल रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असते तर ह्या ऑपरेशनल डायरेक्टरची असते. They look after the number of department that includes sampling, data preparation, data presentation, data entry, questionnaires, scripting, tabulation, okay, and telephonic unit, whatever it may be. ज्या रिसर्चच्या महत्वाच्या गोष्टी आहेत या सगळ्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्याचं काम, ह्या गोष्टी हँडल करण्याचं काम ऑपरेशनल डायरेक्टरला करावं लागतं. ओके. म्हणजे जर तुम्ही फॉर एक्झाम्पल ऑपरेशनल डायरेक्टर म्हणून तुम्ही जॉब करू शकाल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हँडल ह्या कराव्या लागतील. ओके. काय येणार आहे यामध्ये, कोणत्या डिपार्टमेंटना तुम्हाला कंट्रोल करावं लागेल, सॅम्पलिंग असेल, डेटा प्रिपरेशन असेल, डेटा एंट्री असेल, क्वेश्चनायर स्क्रिप्टिंग असेल, टॅब्युलेशन असेल अँड टेलिफोनिक युनिट असेल. नेम फील्ड वर्क मॅनेजर. तर फील्ड वर्क, ह्या फील्ड वर्क करूनच तुमच्या लक्षात येईल म्हणजे हा जो मॅनेजर आहे हा कशावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहे तर फील्ड वर्क वरती, राईट. सो द फील्ड वर्क मॅनेजर लुक आफ्टर ऑल द रिक्रुटमेंट, मॅनेजमेंट, ट्रेनिंग अँड इव्हॅल्युएटिंग ऑफ फेस टू फेस अँड टेलिफोनिक इंटरव्ह्यू. फॉर एक्झाम्पल, फील्ड वर्क मॅनेजर म्हणजे तो स्वतः मार्केटमध्ये जाऊन स्वतः एखाद्या कस्टमरला भेटून सर्वे करणार आहे का, नाही. तर तो काय ऍज अ मॅनेजर ना, he can handle थिंक रिगार्डिंग फील्ड वर्क. ओके. मग काय करू शकेल तो, रिक्रुटमेंट कोणाची करायची, बाबा आपल्याला काय करायचंय तर मार्केटमध्ये जाऊन किंवा कस्टमरना भेटून मार्केटचा ट्रेंड काय आहे हा चेक करायचा आहे किंवा कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय आहे हे चेक करायचे आहे. तर तो काय करेल, काही कॅन्डिडेटना रिक्रूट करेल, अपॉइंट करेल, त्यांची मॅनेजमेंट करेल, त्यांना जर ते सफिशियंट नसतील कम्युनिकेशनसाठी तर त्यांना ट्रेनिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करेल, फेस टू फेस इंटरव्ह्यू कसे कंडक्ट करायचे याचा गायडन्स देईल, टेलिफोनिक इंटरव्ह्यू कसे कंडक्ट करायचे आहेत याचा गायडन्स देईल. दॅट मीन्स रिलेटिंग टू द डेटा कलेक्शन, राईट. आर यू गेटिंग माय पॉइंट? फील्ड वर्क मॅनेजरचं काम काय असणार आहे, जो डेटा कलेक्ट होईल तो कशा पद्धतीने कलेक्ट होणार आहे याच्यासाठीचं गायडन्स देण्याचं काम, याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम फील्ड वर्क मॅनेजर. इज इट क्लिअर? Is it clear?
येस और नो? अफान, अरबिना, साद, साहिल, फटाफट आन्सर द्या बरं. इज इट क्लिअर? फील्ड वर्क मॅनेजर. Yes, ma'am. देन स्टॅटिस्टिशियन, डेटा प्रोसेसिंग प्रोफेशनल. आता इथे जसं की आपण सांगितलं होतं, रिसर्चची सगळ्यात महत्त्वाची स्टेप कोणती असते सांगा बरं, जे आपण मार्केट आधीच्या क्वेश्चन मध्ये लर्न केली. रिसर्च प्रोसेस मध्ये महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाची स्टेप कोणती असते जिथे तुमचा रिसर्च हा इंडिकेट होतो ऍक्च्युअल? सांगा बरं. सो रिसर्चच्या पहिल्या चॅप्टर मध्ये आपण काय करतो, इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ रिसर्च, युअर ऑब्जेक्टिव्ह, हायपोथेसिस, लिमिटेशन, मेथडॉलॉजी, स्कोप, सिग्निफिकंट, ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या चॅप्टर मध्ये मेन्शन केल्या जातात. इन सेकंड चॅप्टर द रिसर्चर राईट अबाउट द रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर काय करावा लागतो, सेकंड चॅप्टर मध्ये लिहावा लागतो. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे काय हो, तर तुमच्याच टॉपिक वरती आधी काही रिसर्चरने काही मेन्शन करून ठेवलेला आहे का, तर तो जो महत्वाचा भाग आहे, इम्पॉर्टंट थिंग आहे, ती तुम्हाला सेकंड चॅप्टर मध्ये मेन्शन करावी लागते. ओके. आणि मग फॉर एक्झाम्पल की ओके, ह्या रिसर्चने अशा पद्धतीने रिसर्च केला होता, पण मला असं वाटतं की यामधून आणखी काहीतरी वेगळं होऊ शकतं, असा एक पॅरा तुम्हाला काय करावा लागतो, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये मेन्शन करावा लागतो. ओके. चॅप्टर नंबर 3 मध्ये थेरॉटिकल कॉन्सेप्ट रिगार्डिंग युअर टॉपिक. फॉर एक्झाम्पल आता माझं टॉपिक काय आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल, तर कस्टमर सॅटिस्फॅक्शनशी रिलेटेड ज्या थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहेत ह्या तुम्हाला चॅप्टर नंबर 3 मध्ये लिहावं लागतं. किंवा तुम्ही स्टडी एरिया कोणता घेतलेला आहे, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट घेतला असेल तर रत्नागिरी डिस्ट्रिक्टचे काही फीचर्स, ओके, तिथली थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला चॅप्टर नंबर 3 मध्ये लिहावी लागते. चॅप्टर नंबर 4 मध्ये तुम्हाला महत्वाचा जो तुमचा रिसर्च इंडिकेट होतो, डेटा अनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन. लक्षात ठेवा, रिसर्चची सगळ्यात महत्वाची स्टेप कोणती, डेटा अनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन, जिथे की तुमचं काम काय आहे हे इंडिकेट होतं. आणि मग जसं की आपण काय सांगितलं, सपोज एक मी तुम्हाला खूप सारे असे एसे टाइप आन्सर लिहून दिले, यू कॅन अंडरस्टूड नाही, तुम्ही काय म्हणा मॅडम हे जरा शॉर्ट करा, मग यामध्ये सुद्धा सिंपल करून द्या. आता आजच ऑब्झर्वेशन घ्या तुम्ही, मी तुम्हाला काय सांगितलं की मी तुम्हाला एक्सप्लेन करते पॉइंट, आणि तुम्ही आता जो काही क्रक्स आहे तो मेन्शन करा, लिहा. तर तुम्ही चला, तुमचे जरासं काय झालं इथे कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लूज झालंय ना डेली लेक्चर पेक्षा. म्हणजे सेम टाइमला मी जितकं शॉर्ट करून तुम्हाला सांगते, जितके इम्पॉर्टंट थिंग हायलाइट करते, सेम टाइमला तुम्ही लिहून घेताय. दिस इज द टेक्निक्स. ओके, ही काही टेक्निक्स आहे की तुम्हाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन इकडे आणणं किंवा इझिली अंडरस्टूड करून देणं. रिसर्च मध्ये पण सेम आहे. काही रिसर्च किंवा रिसर्चच्या मेथड्स मध्ये काय सांगितलं जातं की तुम्हाला रिसर्च काय करायचे आहे, इझिली अंडरस्टूड करून द्यायचे आहे. म्हणजे असं नाही की कॉमर्सचा रिसर्च हा फक्त कॉमर्सच्या पर्सनला समजायला हवा, नो. तो कोणत्याही फील्डचा स्टुडंट असेल तरी त्याने तो रिसर्च त्याला इझिली अंडरस्टूड व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, प्रॅक्टिकली एखाद्या कंपनीमध्ये आपण गेलो तर त्या कंपनीमध्ये सगळे कॅन्डिडेट हे कॉमर्सचे असतात का हो? नाही ना. म्हणजे काही कॉमर्सचे असतील, काही आर्ट्सचे असतील, काही सायन्सचे असतील, काही डिप्लोमा वगैरे करून आलेले स्टुडंट असतील, पण ह्या प्रत्येकाला तो रिसर्चचा कुठेतरी तुमचा रिपोर्ट हा इझिली अंडरस्टूड झाला पाहिजे. That is why here researcher use various statistical tools, techniques, okay, tables. आता एखादा रिसर्च हा फक्त एसे टाइप मध्येच नुसता लिहून ठेवलेला आहे, तुम्ही अंडरस्टूड कराल का हो तो? नाही. आर यू गेटिंग माय पॉइंट? ही जी पोस्ट आहे ही फार महत्वाची आहे. आता इथे स्टॅटिस्टिशियन जे असतात ते काय करतात, तर तुमचा डेटा आहे हा काही टेबल फॉर्म मध्ये मेन्शन करून देतात, काही स्टॅटिस्टिकल टूल तिथे यूज करतात. इज इट क्लिअर?
सो ह्या पॉईंटसाठी हे एवढं सगळं चाललं होतं की काय असते ही पोस्ट. डेटा प्रोसेसिंग, जे बऱ्याच वेळी असं होतं की काही कॅन्डिडेटना नाही अंडरस्टूड होत. स्टॅटिस्टिक म्हणजे अरे बापरे, इट्स व्हेरी कॉम्प्लेक्स म्हणतो ना आपण, थोडीशी रिची, कॉम्प्लेक्स, डिफिकल्ट असे आपल्याला बरेच वर्डिंग आठवतात स्टॅटिस्टिशियन म्हटल्यानंतर. पण ह्या गोष्टी सुद्धा रिसर्च मध्ये फार महत्वाच्या आहेत. यासाठी सेपरेट पोस्ट काय केली जाते तर अपॉइंट केली जाते. बेसिकली इथे जो पर्सन असतो त्याचं स्टॅटिस्टिशियन किंवा स्टॅटिस्टिकलचं नॉलेज प्रॉपर असतं. तो इझिली तुमचा डेटा हा स्टॅटिस्टिकल मध्ये काय करू देतो, कन्वर्ट करून देतो. फॉर द पर्पज ऑफ इझिली अंडरस्टूड, इझिली अंडरस्टँडिंग. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. Okay. Next question, ethics in marketing research. Yes, ma'am. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. रिसर्च मधले इथिक्स खूप महत्वाचे आहेत. इथिक्स म्हणजे काय म्हणतो आपण? इथिक्स मीन्स लाईक अ प्रिन्सिपल. इथिक्स मीन्स लाईक अ बिलीफ, अवर आयडियाज, अवर मोरल व्हॅल्यू. इथिक्स मीन्स व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. आपले स्वतःचे काही ना काहीतरी इथिक्स असतात बघा. ओके, माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने दिस इज राईट आणि मला असं वाटतं की दिस इज रॉंग, है ना. सो दिस इज कॉल्ड द इथिक्स. मग मार्केटिंग रिसर्च मध्ये सुद्धा काही इथिक्स हे मेन्शन करून ठेवलेले आहेत. ते काय आहेत बघूया. Ethics as the branch of philosophy refers to the moral principle. Okay, ethics म्हणजे काय आहे तर moral principle आहे of human behavior. It is concerned with the good and bad, right and wrong, ethical and unethical of human action. म्हणजे जसं की आपण म्हणतो मार्केटिंग रिसर्च इज डायरेक्टली रिलेटेड टू द मार्केट, डायरेक्टली रिलेटेड टू द कॉम्पिटिटर, डायरेक्टली रिलेटेड टू द कस्टमर. आणि हा प्रॅक्टिकली कुठे ना कुठेतरी मार्केटशी रिलेटेड काय आहे तर विषय आहे. तर ह्यासाठी मात्र तुम्हाला इथिक्स खूप स्ट्रॉंगली फॉलो करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला त्याची इफिशियन्सी, त्याची ॲक्युरेट रिझल्ट हे मिळू शकतात, अदरवाईज नाही. सो इथिक्स इन द रिलेशन टू मार्केटिंग रिसर्च prescribed as a set of guidelines which should be the followed by all concerned people while conducting the research. जे पर्सन मार्केटिंग रिसर्च कंडक्ट करणार आहे त्यांनी या सेट ऑफ गाईडलाईन आहेत त्या यूज करणं महत्वाचं आहे. ओके. इथिकल इश्यू रिलेटिंग टू रिस्पॉन्डंट म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचंय, कस्टमर कडून डेटा हा कलेक्ट करायचा आहे, दॅट मीन्स रिस्पॉन्डंट कडून. मग तुम्हाला कोणते इश्यू कोणते इथिक्स फॉलो करायला हवेत? राईट टू चूज. No researcher can compel a respondent to participate in the research work. That means such a compulsion is unethical and should be avoided. It's very simple thing. काय सांगायचं इथे बरं, म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि एखाद्या कुठल्या तरी कस्टमरला धरून पकडले, नाही 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 मी रिसर्च करणार आहे आणि तुम्ही माझा डेटा भरूनच द्या. दिस इज इथिकल प्रॅक्टिस? नो, दिस इज द अनइथिकल प्रॅक्टिस. म्हणजे तुम्ही रिस्पॉन्डंट सिलेक्ट करणार आहात त्याचा विलिंगनेस महत्वाचा आहे. राईट, म्हणजे राईट टू चूज. त्या पर्सनला चूज करण्याचा राईट द्या. ओके, जर तो रेडी असेल तरच त्या पर्सन कडून तुम्ही क्वेश्चनायर काय करून घ्या, फिलअप करून घ्या. ओके. सो काय सांगितलेलं आहे, नो रिसर्चर कॅन कंपल रिस्पॉन्डंट टू पार्टिसिपेट इन द रिसर्च वर्क. तुम्ही कोणालाही कंपल्शन करू शकत नाहीये. देन सच अ कंपल्शन इज अनइथिकल. जर असं काही कंपल्शन केलं तर ते अनइथिकल असेल. राईट टू सेफ्टी. It is necessary to protect the subject, respondent from the psychological and physically harm. जर तुम्ही एखाद्या रिस्पॉन्डंटला तुमच्या रिसर्च मध्ये इन्व्हॉल्व करून घेताय ना, तर कुठेही तो फिजिकली हार्म होता कामा नये किंवा सायकोलॉजिकल तो कुठेही हार्म होता कामा नये. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Good. Then right to inform. The respondent must be informed about all aspects of the research before and after conducting research. Okay. तुम्ही रिसर्च हा का कंडक्ट करत आहात ह्या गोष्टी मात्र त्या रिस्पॉन्डंटला तुम्ही नोंद करून देणं हे महत्वाचं आहे. दिस इज ऑल अबाउट इथिकल प्रॅक्टिस ऑफ मार्केटिंग रिसर्च. ओके. सो वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. आपण हा खूप छान क्वेश्चन आहे, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि एक्झाम साठी सुद्धा महत्वाचा आहे. सो आपण तो नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. थँक्यू.